नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असा बीट व मसूर डाळीचा डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत हा बीटाचा डोसा खायला अतिउत्तम असा लागतो. नक्की या पद्धतीने बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी आज तुम्हाला. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 1 वाटी इतकी मसूर डाळ घेतली व 1 वाटी इतकी मूग डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून 2 तास त्याला व्यवस्थित भिजवून घेतली आहे. जितकी व्यवस्थित भिजल्या जाते तितकी मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन अशी दळल्या जाते. या पद्धतीने भिजून घ्या. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण मूग डाळ टाकून घेऊया, मसूर डाळ टाकून घेऊया. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जितके बी थालीपीठ बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही डाळी घेऊ शकता. 1 वाटी इतके ओट्स घेतले, त्याला पण घालून घेऊया. 1 बीट साल काढून घेतलं आहे, त्याला आता सुरीच्या साह्याने कट करून घेऊया. बारीक बारीक तुकडे करा, म्हणजे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन दळल्या जाईल. या पद्धतीने कट करून घ्या व त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. अद्रकचे तुकडे टाकूया, भरपूर सारा लसूण टाकूया, गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकूया, जिरं टाकूया, भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला व याचं वाटण करून घेऊया. वाटण करताना अगदी थोडासा अर्धा कप इतका पाण्याचा वापर करा, म्हणजे व्यवस्थित दळल्या जाईल. दळल्यानंतर आता एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्या. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा सोड्या खार किंवा लिंबाचा वापर करायचा नाही आहे. मिक्स झाल्यानंतर एकीकडे लगेच पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता. पॅनला व्यवस्थित गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने मिश्रण पॅनवर टाकून घेऊया. डोशाला एका बाजूने व्यवस्थित परतू द्या. परतल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकूया व त्याला उलट करून घेऊया. हे बघा, उचटणीच्या साह्याने किती व्यवस्थित उलटल्या जातो तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बीटाचा डोसा दाखवला आहे, वेगळ्याच पद्धतीने. त्याला आता उलट करून घेऊया. एका बाजूने तो व्यवस्थित पाचला आहे, दोन्ही पण बाजूने त्याला व्यवस्थित भाजून घेऊया. भाजून झाल्यानंतर याच पद्धतीने सर्व डोसे आता आपण असेच बनवून घेऊया. सर्व आपले डोसे बनून झाले. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असे आज आपण डोसे बनवले. या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने झटपट होणारे डोसे तर नक्की बनवून बघा. मुलं नक्की आवडीने खातील. हे डोसे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता. तुमच्या आवडीनुसार चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकला आहे, त्या पद्धतीने चटणी बनवून खा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.